आजपासून ना हा पदार्थ जो आहे तो आमच्या घरामध्ये झालेला आहे इंडियन पास्ता. त्याचं झालं काय मी तुम्हाला पुढे सांगते. पण जेव्हा थंडी सुरू होते ना तेव्हा स्पेशली रात्रीच्या जेवणामध्ये असं वाटतं काहीतरी गरम गरम द्या, भाजी पोळी नको. एक वेळ वरण भात चालेल पण असं काहीतरी द्या ना की ते वन बाउल असेल आणि मस्तपैकी गरम गरम आपल्या पोटात जाईल आणि खूप भारी वाटेल. ह्या मायनस थंडीमध्ये आम्हाला असंच वाटलं आणि म्हटलं वरण चिकोले याच्यापेक्षा भारी काय असू शकतं, हो की नाही. झटपट करायला घेतलं आणि विकेंड म्हटलं ना की भाजीपोळी खायचं अजिबात मन करत नाही. आमचं तरी नाही करत, तुमचं काय कमेंट करून सांगा. सो काहीतरी वेगळं वाटतंच ना खायला, म्हणून मास करायचं ठरवलं, वरण चिकोल्या. तर ह्यासाठी मी घेतलेली आहे अर्धा कप तूर डाळ. याच्याऐवजी मूग आणि मसूर एकत्र करून घेऊ शकतात, म्हणजे मुगाचा जो चिकटपणा असतो ना तो मसूरने कमी होतो. सो स्वच्छ पाण्याने ही डाळ धुवून घेतलेली आहे. 2-3 पाण्याने धुवून घ्यायची, व्हिडिओमध्ये एकदाच दिसत असेल, पण ती 3दा धुतली गेली होती आणि त्याच्यातली जी काही डर्ट असते ती निघून जाते. आणि स्वच्छ पाणी घालून भिजत ठेवायची आहे. एक ॲटलिस्ट अर्धा तास तरी ठेवायची, वेळ नसेल तर 15 मिनिट तरी ठेवायची, पण ही डाळ भिजत ठेवायची. कारण ह्या डाळीमध्ये जे काही चांगले घटक असतात ते पाण्यामध्ये जातात, तिची गॅस फॉर्मिंग जी प्रॉपर्टी असते ती कमी होते. सो येस, सोक इट बिफोर यूज. अँड आता कुकरमध्ये मी लावणार आहे ही डाळ शिजायला. सो इथं माझ्याकडे स्टीलचा कुकर आहे, तर मी लिंबू वगैरे असं काहीच टाकत नाही. मी बऱ्याच घरांमध्ये बघितलेलं आहे की ॲल्युमिनियमच्या कुकरमध्ये लिंबू टाकतात. का म्हणून टाकायचं? एकतर ॲल्युमिनियम आपल्यासाठी हेल्थसाठी गुड नसतं, त्याच्यात ते लिंबूसोबत रिॲक्ट होणार आणि अजून आपल्या बॉडीवर काही परिणाम होणार, त्यापेक्षा अजिबात यूज करायचा नाही. सो कुकरला मी 3 शिट्ट्या होईपर्यंत ही डाळ शिजवून घेणार आहेत आणि मस्त शिजते कारण भिजवलेली होती म्हणून. तोपर्यंत इथे मी वरण चिकोल्यासाठी जे पीठ असतं ते तयार करते. त्यासाठी इथे 1.5 कप घेतलेलं आहे मी गव्हाचं पीठ. त्यामध्ये टाकलेले आहेत मसाले. आता हे मसाले तुमच्यावर ऑप्शनल आहे, पण त्याला एक चव लागते छान. त्याच्यामुळे हळद, लाल तिखट, धना पावडर, जिरा पावडर, पाव चमचा ओवा टाकलेला आहे, हिंग, चवीनुसार मीठ हे सर्व घालायचं आहे. त्यानंतर 1 चमचा तेल टाकायचं आहे आणि असं थोडं थोडं पाणी करून घट्टसर गोळा मळायचा आहे. खूप पातळ मळायचा नाही, जसं आपण पोळीला मळतो तसं नाही, कारण नाहीतर वरण चिकोल्या लाटताना त्याच्या शेप खराब होतील आणि ते चांगलं पण नाही लागणार. सो असं मस्तपैकी गोळा घट्ट मळून घ्यायचा आहे आणि बाजूला ठेवायचा मुरायला. तोपर्यंत इथं कुकरची शिट्टी होत आहे. आता ही शिट्टी कुकर थंड होतं आहे तोपर्यंत मी काय करणार आहे, तेल लावून ह्या कणकेचा जो गोळा आहे त्याला मळून घेईल. कधी तुम्हाला पोळी खायचा कंटाळा आला ना तर तुम्ही अशा पिठाच्या पोळ्यासुद्धा लाटून घेऊ शकता आणि त्याच्यासोबत लसणाची चटणी खायची, याला आम्ही हरळी म्हणतो. तुमच्याकडे काय म्हणता कमेंट करून नक्की सांगा. सो इथे कुकर गार झाला का चेक करते, पहिल्यांदा गार नव्हता झाला. सो आय हॅव टू वेट. आणि ही जेव्हा रेसिपी मी मुलाला सांगितली की मी काय करत आहे, तो बाजूला तिथे खेळतच होता की त्याचं लक्षच होतं की मम्मा कधी करते आणि कधी नाही. कारण मी नाव असं सांगितलं होतं, कारण मला माहिती मी साधं आपलं रेग्युलर जे नाव आहे वरण चिकोल्या ते सांगितलं तर तो खाणार नाही किंवा नाही नाही म्हणेल असं तसं. म्हणून मी त्याला सांगितलं की इंडियन पास्ता तयार करत आहे, कारण पास्ता हा असाच असतो की ग्रेव्ही असते, सॉस असतं, त्याच्यामध्ये पास्ता सोडलेला असतो. सो मी त्याला म्हटलं हा इंडियन पास्ता आहे. सो तो वेटच करत होता इकडे बाजूला. तर कुकरला फोडणी देऊन घेणार आहे मी. तेलामध्ये टाकलेला आहे जिरं, मोहरी, मस्त हिंग, कढीपत्ता, ठेचलेल्या लसणाच्या 3-4 पाकळ्या आणि थोडीशी लाल मिरची टाकलेली आहे. छान परतवून घ्यायचं आणि त्यामध्ये लाल तिखट, हळद आणि थोडासा गरम मसाला, धने जिरे पावडर हे सगळं टाकायचं आहे. छान परतवून घ्यायचं आहे. बऱ्याच ठिकाणी हे वरण साधंसुद्धा ठेवतात, कधी आंबट गोडसुद्धा करतात, पण माझ्या मिस्टरांना आंबट गोड आवडत नाही. सो म्हटलं चला आज त्यांच्या आवडीचं करूयात. सो असं केलेलं आहे. तुम्ही यासोबत लसणाची चटणीसुद्धा वेगळी करून खाऊ शकतात, पण आम्ही आता ट्राय करतो आहे की तिखट कमी खायचं, तेलकट कमी खायचं. सो अवॉइड केलेलं आहे. आणि डाळ टाकायची, त्यामध्ये पाणी टाकायचं, पातळच ठेवायचं, कारण आपण ज्या वरण चिकोल्या टाकू त्याच्यामध्ये ते घट्टच होणार आहे. म्हणून तो कोथिंबीर टाकून याला उकळू द्यायचं आहे. उकळी फुटते तोपर्यंत या चिकोल्या ज्या आहेत त्या लाटून घ्यायच्या आहेत. तर लहानपणी ना आम्हाला हे काम असायचं की आई अशी पोळी लाटून द्यायची आणि आम्ही तिचे शेप्स करायचो. सो येस, असे हे जे पदार्थ आहेत ना, मला आठवतं की आमच्या घरी जेव्हा घरात फक्त मी आणि आईच असेल, बाकी कोणी जेवायला नसेल, तर आमच्या घरी हे पदार्थ हमखास बनायचे. वरण चिकोल्या असतील, शेंगोळे असतील, पटकन साधी खिचडी असेल, मस्त दिवस होते ते. असो, तर इथे मी थोडंसं पीठ लावून पोळी लाटून घेतलेली आहे आणि त्याच्या आता मस्तपैकी शेप्स करत आहे. आपली कलाकृती वापरायची आणि आपल्याला ज्या शेपचे बनवायचं ना त्या शेपचे तुम्ही बनवू शकता. डझंट मॅटर की परफेक्टच यायला पाहिजे असंच तसंच. सो वरण जेव्हा उकळतं
तेव्हा यामध्ये हे शेप्स वरण चिकोल्या ज्या आहेत त्या घालायच्या आहेत. शेप्स का म्हणजे तोंडामध्ये जास्त येत आहे, कारण मुलगी मागून म्हणते कोणता शेप केला, मुलगा म्हणते कोणता शेप केला, मम्मा तू दाखव. सो ते असं झालं आणि मस्तपैकी 10 मिनिट उकळू द्यायच्या आहेत आणि त्या उकळल्यानं अशा वर येतात त्या, म्हणजे समजायचं की आपल्या वरण चिकोल्या बनून तयार झालेल्या आहेत. मस्तपैकी गरम गरम तुपासोबत ह्या एन्जॉय करायच्या. आणि मी मुलाला सांगितलं की हे जो इंडियन पास्ता आहे ना, याला मराठीत म्हणतात वरण चिकोल्या, आणि त्याला खरंच आवडल्या त्या. सो मुलांना जर आपल्याला खावं असं वाटत असेल ना, तसं वेगवेगळ्या इनोव्हेटिव्ह प्रमाणे त्यांना सांगून बोलून खाऊ घालायचं, म्हणजे कसं ते खातात ह्याचं आपल्याला समाधान, त्यांना आवडलं हे दुसरं समाधान. तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही चॅनलवर व्हिडिओज बघतायत का, आवडतायत का हेही सांगा. आणि तुमच्याकडे वरण चिकोल्यांना काय म्हणतात, तुम्हाला आवडता का हे पण सांगा. तर चला मग भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सबस्क्राईब. बाय.